नमस्कार, उषास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे उपासाचे बटाट्याचे भजी। त्यासाठी मी 2 बटाटे छिलून घेऊन खिसणार आहे। आता खिसून झाल्याच्या नंतर त्याच्यात वरईचं पीठ टाकणार आहे। वरईचं पीठ टाकल्याने ते क्रिस्पी होतं। जर तुम्हाला सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही साबुदाण्याचं पीठ टाकू शकता। साबुदाणा थोडंसं भाजून घेऊन जसे लागेल तसं पीठ टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं, थोडंच टाकायचं। आता मी बटाटे किसून घेणार आहे। तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। आता मी बटाटे किसून चांगलं स्वच्छ पाण्यात धुवून घेणार आहे। तुम्ही पाहताय असं बटाट्याचं हे झालं। तुम्हाला वाटते तर तुम्ही स्लाइस करून पण कट करू शकताय। आता हे 2-3 पाण्यात धुवून घेणार आहे। जोवर ते स्वच्छ पाणी निघत नाही आहे तोपर्यंत ते धुवून घ्यायचं आहे। तुम्ही बघताय मी 3 पाण्यात धुवून घेतले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 3-4 पाण्याने पण धुवून घेऊ शकता। आता सॉरी पण ह्याच्यात मी दाखवलं नाही आहे वरईचं पीठ टाकताना आणि तिखट मीठ टाकताना, ते चुकून माझ्याकडून स्किप झालं आहे। आणि ते टाकल्याच्या नंतर हळूहळू आपल्याला मिक्स करून घ्यायचे। त्याला दाबल्याच्या नंतर ते असं घट्ट क्रिस्पी नाही होणार आहे। त्याच्या हलक्या हाताने असं मळून घ्यायचं आपल्याला। आणि मळून घेतल्याच्या नंतर असं हलक्या हाताने असे बॉल्स बनवायचे। आणि मध्यम गॅसवर मी तेल गरम केलेलं आहे। फुल नाही करायचं, फुल केल्याच्या नंतर आतमधलं ते शिजणार नाही आहे, क्रिस्पी पण नाही होणार आणि शिजणार पण नाही। त्याच्यामुळं मध्यम गॅसवर मी टाकले आहेत। तर तुम्ही पाहताय, तुम्ही ज्यावेळेस भजी टाकताना लगेच त्याला पलटायचं नाही आहे। लगेच पलटलात तर ते विरघळू शकतात। त्याच्यामुळे एक साईड चांगलं भाजून द्यायचं, नंतर ते पलटी करायचं। तुम्ही बघताय आता चांगलं थोडंसं खालची साईड भाजून घेतलेली आहे। आता मी थोडं हळूहळू त्याला हे करणार। जर चांगलं खालची साईड भाजली गेली ना तर ते फुटत नाही आहे। त्याचा रंग पण बघताय तुम्ही। आता मी पलटून घेणार आहे। आता पाहताय तुम्ही, आता तुम्ही कसं पण पलटलं तर ते तुटणार नाही आहे। सुरुवातीला आपल्याला त्याला जास्त पलटायचं नाही, हलक्या हाताने। ज्यावेळेस ते चांगल्या भाजले जातात त्यावेळेस तुम्ही चांगलं पलटू शकताय। आता ते तुटणार पण नाही आहे। आता मंद गॅसवर चांगलं क्रिस्पी होईपर्यंत, बबल्स कमी होईपर्यंत पलटायचं। आता बघा, तुम्ही बघताय खूप छान कलर आले। आता मी ह्याला काढणार आहे। भजी आपले झालेले आहेत। प्लीज तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। आता हे भजी तुम्ही पाहताय खूप कलर छान आला आहे। तुम्हाला हवे असेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकताय। इथं तुम्ही चटणी पण बनवू शकताय किंवा दहीसोबत पण खाऊ शकताय। आणि थोडीशी मिरची पण तळून घ्यायची, त्याच्यासोबत खूप छान लागतं। धन्यवाद।